नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडनं एक महत्वाची माहिती आलेली आहे. आणि ती माहिती अशी आहे की बघा, आपली ही लाडकी बहीण योजना आहे ना, तर त्यावेळेस जेव्हा ही आपली योजना सुरू झाली त्यावेळेस बरेच जे आहेत ते लोक हायकोर्टामध्ये गेले होते आणि त्या हायकोर्टामध्ये गेल्यावर त्यांच्या बाजूने काही निकाल लागलेला नाही. तिथं आपण जास्त खोलवर नको जायला इथे आता. तर ते तुम्हालाही माहिती आहे, मी हे अगोदर पण सांगितलं होतं की जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या योजनेच्या अंतर्गत, बरोबर, तर त्या संदर्भामध्ये जे लोक हायकोर्टात गेले तिथं रिझल्ट काय लागला, तर या योजनेच्या बाजूनेच तो रिझल्ट लागला होता आपला. हा विषय संपला. तर दुसरी अपडेट काय त्यांनी दिलेली आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना अजिबात कुठेही बंद होणार नाही. म्हणजेच काय, जे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की कोणीही काळजी करू नका, ही लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीही बंद होणार नाही. कारण या योजनेचा महिलांना खूप फायदा झालेला आहे. या योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आर्थिकरित्या सक्षम झालेल्या आहेत. आता बऱ्याच महिला अशा आहेत ज्या बचत गटामध्ये सुद्धा त्यांचे पैसे भरतायत या योजनेच्या अंतर्गत. बऱ्याच महिलांनी त्यांचा छोटा छोटा व्यवसाय सुरू केलेला आहे. बऱ्याच महिला अशा ज्या शिलाई काम करतायत ना, त्याच्यामध्ये त्यांना ज्या काही वस्तू लागत होत्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, शिलाई कामासाठी वगैरे, तर त्यांनी त्या वस्तू पण घेतलेल्या आहेत. अशा बऱ्याच महिला माझ्या संपर्कामध्ये आहेत. नेहमी मी तुम्हाला सांगतच असते की ही योजना बंद होणार नाही, बरोबर. तसंच ही विषय आता आपल्या महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांनी जी आहे ती ही माहिती दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, तो असा आहे की बघा, आता तुम्ही मला बऱ्याच कमेंट करत आहात की ताई आमचा फॉर्म ITR भरल्यामुळे अपात्र झालेला आहे. तर या संदर्भामध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे, सरकारपर्यंत पण माहिती गेलेली आहे ती. आणि आपलं म्हणणं काय आहे माहितीये का, आता या योजनेच्या अंतर्गत महिला बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांना आपलं एकच म्हणणं आहे आता की ज्या महिलांचे फॉर्म ITR भरल्यामुळे अपात्र झाले आहेत ना, ITR भरल्यामुळे, त्याच्यामध्ये जर त्या महिलांनी एकदाच कधी काही ITR भरला असेल ना, तर त्या महिलांचे फॉर्म जे आहेत ना ते फेर तपासणी व्हावी. सगळ्याच महिलांची नाही, फक्त ITR भरलेल्या ज्या महिला आहेत ज्यांनी एकदाच कधी काय ITR भरलाय आणि त्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा महिलांच्या फॉर्मची पडताळणी व्हावी. आणि जर त्या पात्र ठरल्या, त्यांनी कधी काही एकदाच ITR भरला आणि त्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या आत आहे, तर त्या महिलांचा लाभ जो आहे ना तो चालू करावा, ही आपली अपेक्षा आणि हीच आपली विनंती आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून. हा पहिला मुद्दा आपला. दुसरा मुद्दा, 65 वयाची अट कमी करावी. आपला हा एक मुद्दा घेतलाय आपण, कारण का मला बऱ्याच महिलांच्या कमेंट देतात. हे 65 वय कमी होईल न होईल तो मुद्दा वेगळा आहे, पण आपण ते पण एक घेतले. आणि तिसरा मुद्दा जो आहे ना आपला, EKYC, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो EKYC. अशा जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत ज्यांची KYC झाली नाही. आणि आपण हे वारंवार सांगत आहोत सरकारला की तात्काळ ही EKYC चालू करा. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आज या ठिकाणी 100% सांगते की लवकरच आपली EKYC चालू होणार आहे. आपले प्रयत्न चालू आहेत की EKYC चालू करावी. तुम्ही काहीच काळजी करू नका, EKYC लवकरात लवकर चालू करावी अशी विनंती आपण करत आहोत. आणि नक्कीच सरकार या बोलण्याची आपली दखल घेणार आहे. की बऱ्याच महिला अशा आहेत ज्या पात्र आहेत, बरं, योजनेमध्ये पात्र आहेत, त्यांचा फॉर्म पण पात्र आहे, पण त्यांना लाभ मिळत नाही. असं बऱ्याच महिला मला सांगतायत की आमची DBT पण ओके आहे ताई, आमच्या DBTला पण प्रॉब्लेम नाही, आमचा फॉर्म पण पात्र आहे, तरी आम्हाला हप्ता मिळत नाही. तर ह्याच्यावर तुम्हाला एकच सांगणार आहे मी की मध्ये एक महिला बाल कल्याण विभागाकडून म्हणजे अदितीताईकडनं अजून एक माहिती आली होती बघा, त्याचा व्हिडिओ पण मी शेअर केला. ज्या महिलांना लाभ मिळत नाही ना, त्या महिलांच्या फॉर्मची फेर तपासणी सध्या सुरू आहे की त्यांना कुठल्या कारणामुळे हप्ता मिळत नाहीये. त्यामुळे तुमचाही हप्ता लवकरच चालू होईल. ते कोण आता अपात्र आहे पात्र आहे तर ते तुम्हाला सांगितलंय, थोडं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या, तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे. काळजी करू नका. आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर जरूर करा. का करा? कारण ही सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्ट आहे. महाराष्ट्रामधलं खात्रीशीर माहिती देणार आपलं हे चॅनल आहे, जे सरकारची माहिती तुमच्यापर्यंत आणि तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवत आहे. लवकरच मी तुम्हाला EKYC ची सुद्धा माहिती देणार आहे की EKYC सुरू झाली. त्यामुळं आत्ताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाकी सगळे अपडेट दिलेले आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.